सामान्यांसाठी एक मोठी बातमी समोर येते। तुमचा ईएमआय आता कमी होणार आहे। रिझर्व्ह बँकेने रेपो दरासंदर्भात मोठी घोषणा केलेली आहे। पतधोरण समितीच्या बैठकीमध्ये रेपो दर 0.25% म्हणजेच 25 बेसिस पॉइंट्सने कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे तब्बल 5 वर्षांमध्ये पहिल्यांदाच आरबीआयकडून व्याजदर कपात करण्यात आली आहे। केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केल्यानंतर आठवडाभरातच आरबीआयने व्याजदर कपातीचा निर्णय जाहीर केलाय आणि त्यामुळे आता करदाते आणि कर्जदारांना डबल लाभ मिळणार आहे। दरम्यान तुमचा ईएमआय किती कमी होणार आहे ते पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। कर्ज व्याजदर आणि कर्ज आपण पाहतोय व्याजदर 8.50%, ईएमआय असेल 17,356, नव्या व्याजदर असेल 8.25%। 20 वर्षांसाठी 25 लाख कर्ज असेल तर दर 8.75%, ईएमआय 21,696, नवा व्याजदर 8.50%, नवा ईएमआय 20,000चा असेल। 20 वर्षांसाठी जर 30 लाख कर्ज असेल तर व्याजदर 8.50%, ईएमआय असेल 26,000 रुपयाच्या आसपास, नवा व्याजदर 8.25%, नवा ईएमआय 25,562। 20 वर्षांसाठी 50 लाख कर्ज असल्यास 8.50% व्याजदर, ईएमआय 43,000 पूर्वी होता, नवा व्याजदर आहे 8.25%, तर नवा ईएमआय 42,603। 20 वर्षांसाठी तुमचं जर कर्ज असेल 1 कोटीचं, व्याजदर होता 8.75%, ईएमआय होता 88,000च्या आसपास, तर नवा व्याजदर असेल 8.50% आणि नवा ईएमआय 86,782 रुपये। यानंतर राज्यासह देशातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। वडाळा रेल्वे स्थानकावर एका महिलेचा जीव थोडक्यात बचावलेला आहे। महिला चालू लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होती। यावेळेस महिला पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत महिलेचे प्राण वाचवले। हे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं असून दरम्यान महिला पोलिसाचं कौतुक केले जात आहे। बीडच्या सांगवी गावाजवळ टेम्पो आणि जीपचा भीषण अपघात झाला। अपघातामध्ये दोघांचा मृत्यू तर 3 जण जखमी आहेत। जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। लग्नाचा बस्ता खरेदी करण्यासाठी जात असलेल्या वाहनाचा अपघात झालाय। भांडूपच्या लेक रोड परिसरामध्ये एका भरधाव टेम्पोने एका दुचाकीस्वाराला आणि फेरीवाल्याला उडवलेले आहे। अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय। या दुर्दैवी घटनेमध्ये दुचाकीस्वार आणि फेरीवाल्याला गंभीर जखमी झाले, तर अपघातानंतर पळून जाणाऱ्या टेम्पो चालकाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। नवी मुंबईमध्ये रबाळे उड्डाणपुलावरनं डंपर थेट खालील रस्त्यावर पडला। डंपर चालकाचं वेगावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला। यामध्ये 2 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर येते। पुणे नाशिक महामार्गावर आळेफाटा बायपासला लक्झरी बस आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये बसमधील 40 ते 50 प्रवासी जखमी झालेत। जखमी प्रवाशांना उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय। पुण्याकडे जात असलेल्या बसने पुढे चाललेल्या कंटेनरला मागून धडक दिल्याने हा अपघात झालाय। पुण्यातील बोबदेव घाटामध्ये कंटेनर आणि पीएमपी बसची जोरदार धडक झाली। कंटेनरचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र 2 जण जखमी झालेत। सोलापुरात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा फरार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 2 साथीदारांसह अटक केली आहे। त्याच्याकडील 4 देशी बनावटीचे पिस्टल आणि 24 जिवंत काडतुसं हस्तगत करण्यात आली आहेत। अतिक्रमण विभागाकडून सोलापुरात मोठी कारवाई करण्यात आली आहे। सोलापूर शहरामध्ये अतिक्रमणाच्या तक्रारी वाढल्याने महापालिका अतिक्रमण विभाग आणि वाहतूक शाखेअंतर्गत अतिक्रमण हटवण्यात आलेले। बेगमपेठ, बाजार, विजापूर, बेस या परिसरामध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे। नवी मुंबईमध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मोठी कारवाई केलेली। या कारवाईमध्ये तब्बल 200 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले। सुमारे 12 किलो उच्च प्रतीचे कोकेन आणि 5 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आलाय। 4 एनसीबीने अटक केलेली आहे। गुजरातच्या बसमधून महाराष्ट्रामध्ये गुटखा तस्करी करणाऱ्यांना पोलिसांनी पकडले। गुटखा तस्करीसाठी गुजरातच्या राज्याच्या बसचा वापर केला जात होता। बसची तपासणी करत 4,41,000चा गुटखा जप्त करण्यात आलाय।
बुक्कांतर्गत कारवाई चुकवण्यासाठी गेली 6 वर्ष फरार असलेल्या मटका किंग सम्राट कोरानं काल न्यायालयामध्ये हजर झाला होता. पोलिसांवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. सम्राट कोरानेला कळंबा कारागृहातून कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. नाशिकच्या वडाळा परिसरामध्ये 4 चाकी वाहनातून गावठी कट्टा, कोयते आणि चॉपर घेऊन फिरणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. शहरातील गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 संशयित बांगलादेशी सापडलेत. पडेगाव रोडवरील हॉटेल सिगडीमध्ये छापा टाकला. त्यावेळेस 5 जणांचं नाव एकाच धर्माचं तर आडनाव दुसऱ्या धर्माचं असा प्रकार निदर्शनास आला. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यांची चौकशी सुरू आहे. जळगावच्या चाळीसगावमध्ये नागद रोड परिसरामध्ये 4 घरांना आग लागली. सुदैवानं आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून संपूर्ण घर जळून खाक झाल्याने नागरिकांना अश्रू अनावर झाले. महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचा आरोप नागरिकांनी केलेला आहे. पुण्याजवळील दिवेघाट डोंगरामध्ये वणवा पेटलेला आहे. हा वणवा भिजवण्यासाठी फुरसुंगीच्या पोलिसांसह नागरिक शर्थीचे प्रयत्न करत आहेत. दिवेघाटामध्ये वाळलेलं गवत अज्ञातांनी काडी टाकून पेटवलं आणि त्यानंतर आगीने रौद्ररूप धारण केलेले आहे. या वणव्यात शेकडो पशुपक्ष्यांचे घरटे देखील जळून खाक होत आहेत. अहिल्यानगर शहरातील एकविरा चौकामध्ये स्कॉर्पिओ गाडीला आग लागली. यावेळेस चालकाने गाडीतून बाहेर उडी घेतल्याने त्याचे प्राण वाचलेत. मात्र संपूर्ण स्कॉर्पिओ गाडी जळून खाक झाली. तसंच या गाडीला आग लागण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. कोल्हापूरमध्ये कागल MIDCमध्ये एका ऑइल कंपनीला मोठी आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे कंपनीतील स्क्रॅप मटेरियल जळून खाक झालेले. तसंच अग्निशामक दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी जाऊन तात्काळ आग विझवली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासाला आग लागली होती. रूम नंबर 313 मध्ये पहाटे 5च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेले. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 58 वर्ष पूर्ण झालेत आणि याच पार्श्वभूमीवर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख CID अधिकाऱ्यांच्या भेटीला पोहोचलेत. याच पार्श्वभूमीवर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख CID अधिकाऱ्यांच्या भेटीला पोहोचले. धनंजय देशमुख CID अधिकारी अनिल गुजर यांची भेट घेणार आहेत. याआधी देशमुख यांनी सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे आणि भाजपा आमदार सुरेश धस यांची भेट घेतली होती. आता CID अधिकाऱ्यांची भेट घेऊन सरपंच हत्या प्रकरणाचा तपास कुठवर आला याची माहिती देशमुख घेणार आहेत. नवी मुंबईमधील पोद्दार शाळेमध्ये 9वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने शाळेतच आत्महत्या केलेली आहे. शाळेच्या 5व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. नीलकृष्णा किन्हीकर असं या मुलाचं नाव असून पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केलाय. धाराशिवच्या कळंब तालुक्यामध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आलेला आहे. या मयत व्यक्तीकडून चाकू आणि चोरीसाठी लागणारं साहित्य सापडलंय. चोरी करून दुचाकीने पळ काढत असताना दुचाकीवरून पडून त्याचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली. या मयत व्यक्तीचं वय 35 ते 30 वर्ष असून ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. सिंधुदुर्गमध्ये झारा 0 पॉइंट येथे 2 पर्यटकांना बेदम मारहाण करण्यात आली. चहाच्या कपामध्ये माशी पडल्यानं मालक आणि पर्यटकांमध्ये वाद झाला. त्यानंतर हॉटेल मालक आणि 5 ते 6 जणांनी मिळून पर्यटकास दोरीने बांधून मारहाण केली. त्यांच्या विरोधामध्ये आता कुडाळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. देहरादूनमधील एका तरुणाने बंबल ॲपच्या सहाय्याने एका इसमासोबत महिलेच्या आवाजामध्ये संवाद साधत प्रेमाचं नाटक केलं. 1.5 वर्षापर्यंत प्रेमाचं नाटक करून तरुणाने 33 लाखांना गंडा घातलेला आहे. अखेर संशय आल्याने त्याने सायबर पोलिसांमध्ये तक्रार केली. आरोपीला थेट देहरादूनमधून अटक करण्यात आलेली आहे. कैलासचंद मीना असं आरोपीचं नाव आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील टुणकी गावामध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले। चिमुकलीला जवळपास 15 ते 17 टाके लागले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे। या प्रकरणी आता सोनाळा पोलिसांनी मध्य प्रदेशमधील सुनील निगवाले या आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे। जळगाव शहरामध्ये एका दुचाकी चोराला पोलिसांनी अटक केलेली आहे। यावेळेस त्याच्याकडनं 15 दुचाकी हस्तगत करण्यात आलेले आहेत। या दुचाकी त्याने जळगावसह जिल्हा पेठ, रामानंद नगर, MIDC आणि धुळे या परिसरातून चोरल्याचं समोर येत आहे। तसंच या प्रकरणाचा आणखीन तपास पोलीस करत आहेत। नाशिकच्या दिंडोरी रोडवरील नामवंत बिल्डरच्या घरावर पहाटेच्या सुमारास गोळीबार आणि दगडफेकीची घटना घडली। 2 अज्ञातांनी घरावर गोळीबार करून पळ काढला, तर 2 दिवसांपूर्वीच घरासमोर उभ्या असलेल्या 4 चाकीचीही तोडफोड झाली। म्हसळूर पोलिसांनी या प्रकरणी आता तपास केलेला आहे। वर्ध्यामध्ये शेतीचं अनुदान मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करण्यात आलेली आहे। त्यामध्ये एका महिलेचे 2,15,000 रुपये लंपास करण्यात आलेले। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक केली असून त्याच्याकडनं 30,000 रुपये आणि मोटरसायकल जप्त करण्यात आलेली आहे। यानंतर आता विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, कारण की जर तुम्ही परीक्षेत कॉपी केली तर आता फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। 10वी आणि 12वीच्या परीक्षेत कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर थेट दखलपात्र आणि अजामीनपात्र फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष शरद गोसावींनी दिलेली आहे। 1982च्या कॉपी विरुद्ध कायद्यानुसार विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत। जालन्यामध्ये घनसावंगीमध्ये वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर वाळू माफियांनी दगडफेक आणि मारहाण केलेली आहे। या दगडफेकीमध्ये एका मंडळ अधिकाऱ्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर सध्या अंबडमधील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। सांगलीमध्ये कृष्णामाई महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 6 दिवस हा सोहळा पार पडणार असून या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। नागपुरात 3 दिवसीय खासदार औद्योगिक महोत्सवाला सुरुवात झालेली आहे। याच निमित्ताने विदर्भ बिझनेस कॉन्क्लेव्हचंही आयोजन करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या कॉन्क्लेव्हचं उद्घाटन झालं। नाशिकच्या रामकुंडावरील प्राचीन गोदावरी मंदिरामध्ये आज गंगा गोदावरी जन्मोत्सव साजरा केला जातोय। पुरोहित संघाच्या वतीने वेद मंत्रांच्या घोषामध्ये जन्म सोहळा सुरू आहे। दुपारी 12 वाजता गंगा गोदावरी मंदिर समोरील पडदा उघडून गोदावरी जन्मोत्सवाचा घंटानाद केला जातो। झोमॅटो फूड डिलिव्हरी पोर्टल आता नाव बदलणार आहे। इटर्नल अशा नावानं झोमॅटोला मंजुरी मिळालेली आहे। कंपनीचं नाव बदललं तरीही मोबाईल ॲपचं नाव मात्र बदलणार नाहीये। अभिनेता सोनू सूद विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलेले आहे। सोनू सूद 10 लाखांच्या फसवणुकीच्या खटल्यामध्ये वारंवार समन्स पाठवूनही कोर्टात साक्षीदार म्हणून आला नाही। सोनू गैरहजर राहत असल्यानेच पंजाबमधील कोर्टानं अटक वॉरंट काढलेले आहे। आता या प्रकरणाची सुनावणी 10 फेब्रुवारी रोजी होणार आहे। आता बातमी आहे एका व्हायरल मेसेज संदर्भातली। तिने बॉलिवूड इंडस्ट्री गाजवली, लाखो चाहत्यांचं प्रेम मिळवलं, ती मिस इंडिया झाली आणि राष्ट्रपती पुरस्कारही मिळवला। मात्र आता तिने सिने इंडस्ट्री सोडून संन्यास घेण्याचा निर्णय घेतलाय। अशी नक्की कोण आहे ती अभिनेत्री? तिला साध्वी बनायचंय, पाहूया त्या रिपोर्टमध्ये। मिस इंडिया घेणार संन्यास। सनातन धर्माच्या प्रसारासाठी बनली श्रीलक्ष्मी। व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? अभिनेत्री, मिस इंडिया, मिस वर्ल्ड टुरिझम, राष्ट्रपती पुरस्कार विजेती आणि आता साध्वी। ही अभिनेत्री आहे इशिका तनेजा। वय वर्ष फक्त 30। मात्र अभिनय क्षेत्रात यशाच्या शिखरावर असताना तनेजानं ग्लॅमरस दुनिया सोडून आता अध्यात्माचा मार्ग पत्करलाय। इशिकानं कुंभमेळाव्यात संन्यास घेऊन साध्वी झाल्याचा दावा करण्यात आलाय। मात्र खरंच अभिनय सोडून इशिका तनेजा साध्वी झालीये का?
तिनं अचानक अभिनय क्षेत्र सोडून संन्यास का घेतलाय असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. अभिनेत्री मिस इंडिया इशिका तनेजा महाकुंभात साध्वी बनलीय. तिनं अभिनय क्षेत्र सोडून धर्माचा प्रसार सुरू केलाय. अभिनेत्री तनेजा खरंच साध्वी झालीये का याची माहिती मिळवण्यासाठी आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली. आमच्या टीमनं तनेजाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ती काय म्हणाली पाहूया. साध्वी बनना बहुत बड़ा कमिटमेंट है एंड नॉट जस्ट इन द सेंस ऑफ मैरिज और किड्स. उसमें बहुत ज़्यादा चीज़ें हैं और क्या मैं अभी उतना बड़ा कमिटमेंट कर सकूं ये बहुत ही बड़ा प्रॉमिस है अपने आप से और हायर कॉन्शियसनेस से. तो मुझे लगता है कि जब तक मैं अपने आप को उसमें काबिल ना समझूं मुझे वो प्रॉमिस करना नहीं चाहिए. चाहत है पर अभी वो कमिटमेंट नहीं है. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. अभिनेत्री इशिका तनेजा साध्वी बनलेली नाही. सनातन धर्माच्या प्रसारासाठी तिनं गुरुदक्षिणा घेतलीय. इशिका श्रीलक्ष्मी बनून सनातन धर्माचा प्रसार करतीये. द्वारका शारदा पीठाचे शंकराचार्य सदानंद सरस्वतींकडून तिनं गुरुदीक्षा घेतलीय. गुरु मिळाल्यानं जीवनाला दिशा मिळते असं तिचं म्हणणं आहे. सनातन धर्माचा मी प्रचार करत असेल तर अडचण काय असा सवालही तिनं उपस्थित केलाय. तसंच चित्रपट निर्मितीची संधी मिळाली तर मी ते नक्की करेन पण त्यातही सनातनचाच प्रचार करेन असंही तनेजा म्हणाली आहे. त्यामुळे आमच्या पडताळणीत इशिका तनेजा ही साध्वी झाल्याचा दावा असत्य ठरलाय. फक्त सनातन धर्माचा प्रसार करण्यासाठी गुरुदक्षिणा घेतल्याचं समोर आलंय. ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज.